आमच्यावर आता पण खूप मोठं संकट आलं होतं. म्हणजे थोडं चिंताग्रस्त असे होतो. त्याच्यामुळे त्या संकटामुळे आम्ही डिस्टर्ब झालो होतो. काही लोक जळतात. बऱ्याच दिवसापासून आमचं चॅनल बंद होतं आणि आम्ही आता चॅनल चालू करायचं ठरवत आहे. म्हणून आम्ही शॉर्ट व्हिडिओ चालू केलेला आहे. म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनायला वेळ पण नव्हता. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही. आम्ही कसे काम करतो, कशा रीतीने राहतो, हे कसे काम करता, ते सगळे प्रश्न ते विचारतात. तर हे चांगल्या प्रकारे गाडी चालवतात, चांगल्या प्रकारे सगळी कामं करतात ते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कसे करता, कसे हे करता. तर बाकीचे व्हिडिओ तसेच आम्ही शॉर्टमध्ये टाकलेले आहे. तरी आम्ही याच्यापुढे फुल व्हिडिओ बनवणार आहे आणि याच्यापुढे पण आम्ही चॅनल चालू ठेवणार आहोत. आमच्या घरात म्हणजे बऱ्याच अडचणी आल्या. आमच्यावर आता पण खूप मोठं संकट आलं होतं ऐन दिवाळीच्या वेळेस. पण तरीही ते मागे टाकून आम्ही पुढे हे चॅनल चालू करायचं ठरवलं. म्हणजे थोडं चिंताग्रस्त असे होतो. त्याच्यामुळे की चॅनल चालू करायचं, काहीतरी चांगलं वाटेल. अशा प्रकारे आम्ही आजपासून चॅनल चालू केलेलं आहे आणि याच्यापुढे पण चालू ठेवणार आहोत. नमस्कार मित्रांनो. आम्हाला खूप जणांचे कॉमेंट्स आल्या. आम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती 2024 पासून. चांगल्या प्रकारे 2024 पासून जवळजवळ 150 ते 200 व्हिडिओ आम्ही बनवले होते. पण मागच्या या 8-10 दिवसापूर्वी एक अचानक संकट आलं होतं. त्या संकटामुळे आम्ही डिस्टर्ब झालो होतो. परंतु ईश्वराच्या कृपेने काही नुकसान झालं नाही. परत आम्ही आता रिफ्रेश झालो आणि इथून पुढे आता आमचे व्ह्यूअर्स आहेत, आमचे जे पाहणारे आहेत, त्यांच्या सूचनेने आम्ही पुन्हा नवीन उभे राहिलो. त्यांच्या सहकार्याने आम्ही परत उभे राहतोय आणि व्हिडिओ चॅनल बनवायचं आम्ही आता सुरुवात करणार आहेत. तर तुमच्या सर्वांचं सहकार्य, प्रेरणा अशीच आमच्यासोबत राहील. आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. बऱ्याच जणांच्या मनात शंका आहेत. बरेच लोक आमचे व्हिडिओ बघतात की दादांचं हातांचं कसं झालं. आम्ही गाडीवर बाहेर येतो तरी बरेचसे लोक आम्हाला प्रश्न विचारतात की कशी गाडी चालवतात, कसं हे करतात. काही लोक जळतात, पण काही लोक चांगले पण आहेत की ते खूप कौतुक करतात आणि काही लोकांना खूप वाईट पण वाटतं की हा सगळं करतो, यानं सगळं येतं, याचं सगळं चांगलं आहे. असे भरपूर जगात लोक आहेत आणि हे तिथं जळतच राहणार आहेत. पण आम्ही आमचं काम चालू ठेवतो, आमचा संघर्ष चालूच ठेवतो. बाकीचे काम ते, बाकीचे मी, असं आम्ही एकमेकांना वाटून घेतो. बरेचसे घरातले काम मी करते, बाहेरचे ते करतात आणि यांचं लहानपणापासून झालं. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की यांचं ॲक्सिडेंटली झालंय, केव्हा झालंय, आत्ता झालंय का? बरेच जण प्रश्न विचारतात. यांच्या लहानपणी आमच्या गावाची यात्रा होती. ते यात्रेत रसवंतीच्या याच्यामध्ये हात गेले आहे. इयत्ता 4थीत होते. तेव्हापासून यांनी शिक्षण केले की पुढे डिग्री घेतली. तर अशा प्रकारे त्यांच्या हाताचं झालेलं आहे. पण तरी ते सगळी कामं करतात. सगळ्यांची काळजी घेतात. मग आई असो, भाऊ असो, बहीण असो की माझे नातेवाईक असो इकडचे. आणि मला जसं पाहिजे, म्हणजे जसे पाहिजे होते